हाय, हॅलो. आज आपण बनवतो आहे कोबी आणि मुळ्याचा पराठा. पण मुळ्याच्या पानांचा बनवणार आहे, मुळ्याचा बनवणार नाही आहे, मुळ्याच्या पानांचा. तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे आपल्याकडे आलं मिरचीचा ठेचा, मीठ, ही मुळ्याची चिरलेली पानं आहे, मी स्वच्छ धुवून घेतली आहे. हे मक्याचं पीठ आहे, मी मक्याच्या पिठापासून बनवणार आहे. आणि हे सफेद तीळ आहे. परत हा कोबी आहे, हा कांदा आहे, ही कोथिंबीर आहे, हे चण्याचं पीठ आहे, हा हिंग आहे आणि ही साखर आहे. आणि आता फोडणीमध्ये घालायचं साहित्य आहे, हे जिरं आहे, ही बडीशेप आहे, हा ओवा आहे, ही धणाजिरा पावडर आहे, ही हळद आहे आणि हे लाल तिखट आहे. आता हे सगळं साहित्य मी पहिलं मुळा, कोबी, कांदा आणि हे फोडणीचं साहित्य आणि बेसन आणि आलं मिरचीचा ठेचा, हे सगळं साहित्य आहे ना मी परतवून घेणार छानपैकी. आणि मग त्याच्यानंतर हे सगळं साहित्य पिठामध्ये मिक्स करणार, आपण दाखवू नंतर. आता हे जे मुळ्याचं आपण बनवून घेतलं होतं ना, मुळा आणि कोबीचं जे सारण बनवून घेतलेलं, बेसन टाकून छान फ्राय करून घेतलं होतं, त्याच्यामध्ये मी 2 चमचे दही घातले आणि हे मक्याचं पीठ घातलं आहे. आणि हे मक्याचं पीठ आहे ना, जेवढं ह्याच्यात मावेल ना तेवढंच घालणार आहे. मी पाणी बाजूला घेऊन बसली आहे, पण पाणी लागलं तरच मी घालणार, नाही तर मी पाणी घालणार नाही आहे. आणि ह्यातच सगळे आपण मसाले घातलेले आहेत, तुम्ही पाहिलं आहे. तर ह्या पूर्ण मसाल्यांमध्येच मी हे पीठ मळून घेणार आहे आणि मग लाटताना तुम्हाला दाखवते पीठ मळून झालं की. आता जे मी साहित्य दाखवलं होतं ना, ते सगळं आपण एक एक करून या तेलामध्ये टाकणार आहे. मी तेल गरम करत ठेवलं आहे, पहा तेलाला चांगला धूर येतो आहे. आता एक एक साहित्य मी फोडणीमध्ये टाकणार आहे. पहिलं मी जिरं टाकून घेते. जिरं टाकून झालं की बडीशेप टाकून घेतली. बडीशेप टाकून झाली की मग ओवा टाकायचा आहे. हे सगळं एका पाठोपाठ एक पटापट टाकत जायचं, कारण नाही तर मग जळायची शक्यता असते, म्हणून ते सगळं एकत्रच टाकत चालली आहे मी. जिरं, ओवा, बडीशेप फोडणीत टाकायचं आहे, कारण हे कसं मुळ्याचा पाला कसा गॅस्ट्रिक असतो ना, तर त्याच्यामुळे त्याला ओव्याची फोडणी देणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये ओव्याची फोडणी देते आणि पानं थोडी परतवून घेणार आहे. आणि ह्यात तो हिंग घालते. हिंग बऱ्यापैकी घालायचं आहे ह्याच्या आतमध्ये, कारण ह्याच्या मुळ्याच्या पानांना मुळ्याची पानं ही गॅस्ट्रिक असतात, त्याच्यामुळे बऱ्यापैकी मी हिंग घातलेलं आहे. आता जिरं, ओवा आणि ओवा आणि बडीशेप छान फुटली, हिंग झाला आहे. आता ह्यात मी कांदा घालून घेते. आता कांदा घालून घेतला मी. कांदा थोडा नरम झाला की मग त्यात मी बेसन घालून घेणार आहे आणि बेसन छान परतवून घेणार आहे. तर यात मी आलं मिरचीची पेस्ट घालणार आहे. कांदा फक्त नरम करायचा. आलं मिरचीची पेस्ट घातली मी ह्याच्यामध्ये. थोडा गॅस मोठा करायचा. गॅस थोडा मी मोठा केला. आलं मिरचीची पेस्ट छान अशी परतवून घेते मी.
त्या कांद्यावरती आणि सगळ्या मसाल्यांवरती. आणि आता ह्याच्यामध्ये जे मसाले आहेत ना ते घालून घ्यायचे आणि मग त्याच्यावरती बेसन घालून घ्यायचं आहे. आता ह्यात हे सगळे मसाले जे घेतले आहेत ना ते सगळे मी टाकून घेते. हे मसाले छान तेलावर परतवून घ्यायचे. फार किती सुंदर रंग आला. आणि ह्याच्यातच आपल्याला आता बेसन पण परतवून घ्यायचं आहे. फार सुंदर वास येतो, खमंग वास येतो. आता ह्याच्यातच मी आता बेसन घालणार आणि बेसन छान परतवून झालं की मग मुळ्याची पानं आणि कोबी घालणार आहे मी. तर हे बेसन छान परतवून घ्यायचं आहे या तेलावरतीच आणि या मसाल्यांमध्ये. आणि ह्याच्यातच मी मीठ आणि साखर पण घालून घेणार आहे. या तेलावरतीच परतवायचं आहे. त्याच तेलावरती कांद्याला पण पाणी सुटतं ना, त्या कांद्याच्या पाण्यामध्ये आणि तेलामध्ये छान हे बेसन परतलं जातं. म्हणजे असं खाताना कच्चं नाही लागणार बेसन आपल्याला. एकदा मी तुम्हाला मुळ्याच्या पानांचा झुणका पण दाखवणार आहे. फार छान लागतो आणि सुंदर होतो तो. तर ह्यातच मी थोडीशी साखर टाकून घेते. हे पहा, ह्यातच मी थोडी साखर टाकून घेतली. आणि मी ह्यातच आता पिठाच्या अंदाजाप्रमाणेच मीठ एकदाच घालून घेणार आहे. सारखं सारखं मी मीठ घालणार नाही. तर हे पहा, आता मी हे मीठ घालून घेते. म्हणजे एकदमच घालून घेणार आहे. पुन्हा पिठात मी मीठ नाही घालणार आहे. ह्याच सारणामध्ये आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. हे जे मी आता बनवणार आहे ना मुळ्याचं आणि कोबीचं सारण, त्यातच आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. आता वरून थोडीशी कोथिंबीर पण टाकते म्हणजे फोडणीमध्ये. किती सुंदर दिसतंय बघा. बेसन छान भाजलं जात आहे. पहा किती सुंदर. मी ह्यात तीळ नंतर टाकणार आहे, कारण तीळ आहे ना आत्ता टाकले तर ते जळून जातील. कारण मग पराठा शेकताना पण ते तीळ शेकलेच जाणार आहे. त्याच्यामुळे मी तीळ नंतर टाकणार आहे. हे झाल्यानंतर थोडंसं छान असं परतवून झालं की मग ह्यात तीळ टाकून घेणार मी. आणि मग मुळ्याची भाजी आणि कोबी घालून घेणार आणि मग उतरवणार. आणि मग थोडंसं थंड झालं की यात मक्याचं पीठ टाकून मी ह्याचे पराठे बनवून दाखवणार आहे. आणि ह्याच्याबरोबर खायला मिंट रायता बनवणार आहे. मिंट रायता, बुंदी मिंट रायता खूप छान लागतो याच्याबरोबर. बुंदी मिंट रायता ते पण तुम्हाला दाखवणार आहे मी. हां, बेसनचा छान असा सुगंध सुटला आहे मस्तपैकी. छान बेसन भाजलं जातं आहे. हे पहा, आता मी मुळ्याची पानं टाकून दिली याच्यामध्ये. ही मुळ्याची पानं छान अशी यात बेसनमध्ये आणि फोडणीमध्ये छान अशी परतवून घ्यायची आहेत मुळ्याची पानं. पहा, जोपर्यंत मुळ्याची पानं नरम होत नाही ना तोपर्यंत ही पानं परतवून घ्यायची आहेत आपल्याला.
दिसतंय ना मस्त हिरवं पिवळं असं रंगी बेरंगी मस्तपैकी मुळ्याचा पराठा. तुम्ही पण एकदा बनवून बघा असा घरी. मुळ्याच्या पानांचा, मुळ्याचा तर सगळेच जण बनवतात, पण पानाचा कधी क्वचित कोणतरी बनवत असेल. आज मला मुळ्याची पानं मिळाली म्हणून हा मुळ्याचा पराठा तुम्हाला आता मी दाखवते, मुळ्याच्या पानांचा. आता मी यात कोबी पण घालणार आहे. हे सगळं पाणी सुटलं बघा पानांना, आणि ह्याच्यातच मी पीठ मळणार आहे. फक्त पीठ मळताना मी यात 2 चमचे दही घालणार आहे, कारण दह्याने कसं पराठा छान असा मऊ नरम होतो. आता यात तेल बिल घालायची गरज नाही, कारण आपण ऑलरेडी याच्यामध्ये फोडणीमध्ये तेल घातलेलं आहे, त्याच्यामुळे आपल्याला तेल पुन्हा घालायची गरज नाही पिठामध्ये. आता डायरेक्ट पीठच मळायचं आहे आपल्याला. यात सगळं घातलेलं आहे, मीठ घातलं आहे, साखर घातली आहे. तर फक्त पीठ मळताना मी 2 चमचे तेल घालणार आहे, पण ह्याच्यातच आपल्याला पीठ मळायचं आहे. हे पहा किती सुंदर दिसतंय. आणि यात मी आता कोबी घालणार आहे. ॲक्च्युअल कोबी कसा जास्त नाही शिजला तरी चालतो, म्हणून सगळ्यात शेवटी मी आता कोबी घातला आहे यात. कारण कोबीला शिजवायची गरज नसते जास्त. आणि आता बरोबर यात मी आता तीळ पण घालून घेणार आहे, म्हणजे त्या वाफेमध्ये तीळ पण. बघा कोबी पण घातलं आहे, आणि आता पानं पण छान अशी शिजत आली आहेत. बडीशेपेच्या फोडणीने आणि ओव्याच्या फोडणीने ना असं मुळ्याच्या भाजीला असा उग्र वास येत नाही, आणि आलं घातल्यानंतर. नाही तर आपण मुळ्याची भाजी शिजवतो तेव्हा एक उग्र वास येतो ना. तुम्ही भाजीत पण जर बनवत असाल तर आलं ठेचून टाका, म्हणजे भाजीला उग्र वास येणार नाही. आता यात आपण तीळ घालून घेऊया. थंडीचा सीझन आहे ना, तीळ तुम्ही जास्तीत जास्त खा. तीळ घालतो आपण, तीळ घालून घेऊ. तीळ घातले आपण छान हे परतवून घेऊया. पहा छान झालं. आता परतवलं मी मस्तपैकी. बेसन पण शिजलं आहे, मुळ्याची पानं पण शिजली आहेत. मुळ्याची पानं पण शिजली आहेत आणि बेसन पण शिजलं आहे. हे पहा एकसारखं झालं आहे बघा. कोबी काही कच्चा पण खातो आपण, कोबीला जास्त शिजवायची गरज नाही. आणि आता ह्यात मावेल ना तेवढं मी पीठ मळणार आहे, मक्याचं पीठ घालणार आहे ह्याच्यामध्ये. आणि बाइंडिंगसाठी मी ह्यात बेसन घातलं आहे, त्याच्यामुळे बाइंडिंगला दुसरं कोणतं पीठ घालणार नाही आहे मी, कारण बेसनने पण. आणि मग कारण मक्याचं पीठ कसं सरसरीत असतं ना, त्याच्यामुळे बाइंडिंग काहीतरी पाहिजे, म्हणून मग मी हे बेसन चांगलं या फोडणीमध्येच छान परतवून घेतलं, शिजवून घेतलं, म्हणजे त्याला कच्चापणा लागणार नाही आणि खायला पण छान असं खमंग लागतं भाजलेलं बेसन. हे पहा आता कसा गोळा झाला शिजून. आता आपण पीठ मळायच्या वेळेला मी तुम्हाला दाखवते पीठ कसं मळायचं ते. हे आपण पीठ मळून घेतले आहे ना, त्याचे एवढे गोळे झाले आहेत. आता हे पीठ आपण आता हे पराठे लाटून घेऊया. आणि हे पराठे आपण लाटणार आहे गव्हाच्या पिठावर, कारण गव्हाचं पीठ थोडंसं चिकट असतं त्याच्यामुळे. किंवा हाताने पण थापून घेतले तरी छान होतील, किंवा लाटून घेतले तरी छान होतील. आता मी एक तुम्हाला बनवून दाखवते, नंतर आपण शेकूया तो बनवून झाल्यावर. हा पहा आपला पराठा लाटून झाला आहे, आणि आता मी हा तव्यावर टाकणार आहे. आणि पहा किती छान असं झाला आहे तो. आता मी तव्यावर टाकते.
पीठ टाकल्यानंतर मी तुम्हाला दाखवते. मग आता मी तव्यावर टाकलं आहे. आता याला साईडने मी तेल सोडणार आहे. आणि जास्त पातळ लाटायचं नाही आणि जास्त जाड पण नाही, मीडियम आपण जशी भाकरी करतो ना तसंच तो ठेवायचा आहे. आणि याच्यावर आता मी तेल सोडलं आहे आणि लो फ्लेमवरच ते सगळं शेकायचं आहे पराठा आपल्याला. जास्त फास्टवर नाही शेकायचा, कारण ते मक्याचं पीठ चांगलं शेकलं गेलं पाहिजे. आता आपण पराठा झाला की मी दाखवते एक, आणि मग नंतर मी सगळे करून दाखवते, आणि मग सगळे झाल्यावर मग तुम्हाला आपण भेटू. थोडासा तुटला गेला आहे पण काय नाही, चांगला थोडासा तुटला आहे साईडने. ते पीठ थोडं खुसखुशीत आहे ना, त्याच्यामुळे तो तुटला गेला थोडासा. तर आपलं मुली कोबी पराठा आणि मिंट रायता रेडी आहे. आता जेवायला चला, पटापट एकदा बनवा आणि खाऊन बघा किती छान लागतं ते.